अधिकाऱ्यांना घोडबंदरच्या खड्ड्यात गाडू मनसे नेते अविनाश जाधव यांचा अधिकाऱ्यांना इशारा। घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी गेल्या 6 महिन्यात 15 ते 16 जणांना जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक बाब मनसे नेते अविनाश जाधव यांनी समोर आणली आहे। गेले 9 वर्षापासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे। येत्या दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू अशा शब्दात अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे। घोडबंदर गायमुख घाट रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे। काही दिवसापूर्वी या मार्गावर एका 22 वर्षीय तरुणाला अपघातात जीव गमवावा लागला होता। गेले 9 वर्षापासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे। या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना जाब विचारला। खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू असा सूचक इशारा जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिला। मी आज घोडबंदर रोडचा जो घाट आहे आणि रेतीबंदर घाट परिसर आहे त्या परिसरामध्ये आज प्रचंड खड्डे आहेत। तो मूळचा रस्ता जो आहे तो जड वाहनांचा आहे आणि तुम्ही जर कधीही त्या रोडने आलात तर जीव मुठीत घेऊन यावं लागतं। आणि तिथले जे रस्ते आहेत त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे आहेत। म्हणजे त्या घाटातल्या रस्त्यानं कधी कुठल्या ट्रकवर पलटी मारेल आणि कुठली गाडी त्या ट्रक खाली जाईल त्याचा काहीही भरोसा नाही। मागची 9 वर्ष मी वसई विरार पालघरचा मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो। 9 वर्षापासून त्या रस्त्याची परिस्थिती तसेच आहे। इथले राजकीय नेते फक्त 3000 कोटी 5000 कोटी 10 फक्त आकडे फेकतात, बरोबर। ऍक्च्युअल तिथली परिस्थिती मागच्या 8-9 वर्षापासून तीच आहे। त्यात कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही। त्या रस्त्याला आतापर्यंत मागच्या 6 महिन्यात 16 ते 17 लोकांचा जीव गेलाय। एक गेल्या महिन्यामध्ये एका 22 वर्ष तरुणीचा जीव देखील तिथे गेलेला आहे। जर एवढं होत असून आपल्या राजकीय नेत्यांना जर हे दिसत नसेल आणि फक्त मोठ्या मोठ्या बाता करण्यात ते लागू राहणार असतील तर मला असं वाटतं मग करायचं काय। आज 5-6 मंत्री आहेत ठाण्यामध्ये, म्हणजे ते म्हणतात वन खातं परवानगी देत नाही, तर वन खात्याचे मंत्री कोण आहेत? गणेश नाईक साहेब आहेत, ठाण्याला उपमुख्यमंत्री आहेत, ठाण्याला परिवहन मंत्री आहेत। त्या भागाला लागून असलेले सगळे खात्याचे मंत्री आमच्या ठाण्यात राहतात आणि तरी जर ठाण्याला आज या त्रासातनं जावं लागत असेल, तुम्ही भिवंडीला गेलात तर तो भिवंडीचं काम स्लो चालू आहे, तुम्ही या वसई रोडला गेलात तर तिथली परिस्थिती खराब आहे। एवढ्या वर्षाच्या त्या परिश्रमानंतर आम्ही आता कुठेतरी त्या कोपरी ब्रिजच्या जाचातनं सुटलेलो आहे। हे सगळं पाहता बरोबर इथले नेते फक्त आकडे फेकतात, काम त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामं झालेली नाहीयेत। घोडबंदर रस्ता हा 9 वर्ष मी पाहतोय आहे त्या परिस्थितीत आहे। आणि जर संपूर्ण सरकार तुमचं होतं, 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री तुमचे होते आणि तरी जर ठाणा हा या सगळ्या ट्रॅफिकच्या जाचातनं जाणार नसेल, तरुणींना तो स्वतःचा जीव गमवावा लागत असेल तर यांचं राजकारण लखलाप 500 कोटी 1000 कोटी 3000 कोटी 5000 कोटी घरात ठेवा, पण लोकांचा जीव तर जाऊन देऊ नका। आणि त्याच्यासाठी आज आम्ही इथे सार्वजनिक बांधकाम खात्यात आलेलो आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यात आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की हे मीरा भाईंदर पाहणार, रस्त्याच्या या बाजूचं काम ठाणे महानगरपालिका करणार, ब्रिज MSRDC पाहणार, सर्व्हिस रोड MMRDA पाहणार। अरे चला, एकाला बाप किती, एका रस्त्याला बाप किती हेच कळत नाहीये। म्हणजे कुठे जायचं तर रस्ता पहिला जाऊन मोजायचा की मीरा भाईंदरला जायचं की ठाणे महानगरपालिकेत जायचं, MMRDA जायचं की MSRDC मध्ये जायचं की सार्वजनिक बांधकाम। हे लोकांना पहिलं शोधावं लागतं, कोणा कुठल्या खात्यात जाऊन तक्रार करायला हे शोधावं लागतं। आणि मागच्या वेळेला ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की काम करताना खातं बघू नका, काम करा। मग ते काय हवात गोळ्या होत्या का फक्त हवेत मारलेल्या, की खालचे अधिकारी तुमचं ऐकत नाहीत असा त्याचा अर्थ होतो? माझं मत आहे की तुम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पण आहात, आता उपमुख्यमंत्री, एकदा तर सोक्षमोक्ष लावा त्या रस्त्याचं काय करायचंय ते। अजून किती वर्ष लोकांचे जीव त्या घोडबंदरला जाणार आहेत याच्या बाबतीत आपण जर सहानुभूतीने पाहणार नसाल तर काल एक 22 वर्षाची मुलगी मेली, आणखी कोणाचा तरी जीव जाणार आहे। एका घरातला एक माणूस जाणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय परिस्थिती त्या कुटुंबावर ओढावते? तुम्ही माणूस मेलात त्याला एखादी वर्गणी जाहीर करता, संपला विषय। असं नसतं ते, त्याच्या पाठी त्या आई वडिलांचे खूप परिश्रम असतात त्या मुलांना वाढवण्यामध्ये, ते तुम्ही पाहणार आहात का? मग तुमचे ठाण्याला एवढे मंत्रीपद एवढं सगळं असून आम्हाला फायदा काय जर आम्हाला सुखसुविधा मिळणार नसेल? हे बघा, उद्या सकाळी 11 वाजता ते मला भेटणार आहेत। याच्यावर जर योग्य ती कारवाई नाही झाली तर या अधिकाऱ्यांना खड्ड्यात डुबवणार।